नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 8वीची ही प्रश्नपत्रिका मित्रांनो बघतो. अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे. पॅट परीक्षा इंग्लिशची प्रश्नपत्रिका. काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन समजून घ्या. इथं दिलेत ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. हे जे काही महत्त्वाचे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यावरती आपण नंतर चर्चा करू. सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट पॉईंट मित्रांनो, तुम्हाला ओरल सेक्शन या ठिकाणी आहे पहिलं. आता या ओरल सेक्शनमध्ये तुम्हाला बघा 10 मार्क ओरल सेक्शनला आहे. तर या 10 मार्कामध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात तर ते स्क्रीनवरती आहे, ते आपण बघूयात. पहिला प्रश्न लिसनिंग स्किलवरती, तुमच्या लिसनिंग कॅपॅसिटी ज्या आहेत त्या तुमच्या चेक केल्या जातील. जसं की लिसन टू द कमांड्स गिवन बाय टीचर अँड डू द ॲक्शन्स. शिक्षकांकडून काही 2 कमांड किंवा आज्ञा केल्या जातील आणि त्याप्रमाणे तुम्हाला ॲक्शन करायचे आहेत. किंवा लिसन टू ऑडिओ क्लिप प्लेड अँड आन्सर ओरली क्वेश्चन्स आस्क्ड बाय टीचर. शिक्षकांकडून एखादी ऑडिओ क्लिप इंग्रजीची तुम्हाला ऐकवली जाईल आणि ती ऑडिओ क्लिप ऐकून तुम्हाला त्या ऑडिओ क्लिपवर आधारित काही प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. असे काही प्रश्न विचारले जातील. तर इथे 2 आणि 2 4 मार्क तुमच्या लिसनिंग स्किलला आहे. त्याच्यानंतर स्पीकिंग स्किल बघा, त्याच्यामध्ये ए आणि बी आहे. स्पीकिंग स्किलमध्ये स्पीक अबाउट गिवन गेम्स, मिनिमम 2 सेंटेन्स, एनीवन. आता कबड्डी किंवा क्रिकेट हे जे 2 काही गेम्स आहेत, 2 खेळ आहेत, त्या खेळांपैकी एका कुठल्या तरी खेळाविषयी तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे. इंग्रजीमध्ये 2-2 वाक्यामध्ये सांगायचं आहे. ओके. पुढचा बी जो प्रश्न आहे म्हणजे हा 2 मार्काला, आणि बी जो आहे स्पीक इन अबाउट 4 लाईन, म्हणजे खाली जे काही तुम्हाला विषय दिलेत त्याच्यावर साधारणतः 4 ओळीमध्ये तुम्हाला बोलायचं आहे. 4 ओळीमध्ये तुम्हाला साधारणतः बोलायचं आहे. जसं की माय पेट, ॲन ॲक्सिडंट, माय फेवरेट टीचर, स्पोर्ट डे, माय विलेज, माय स्कूल. अशा प्रकारे काही विषय दिले जातील. त्या विषयांपैकी एका विषयावरती तुम्हाला बोलायचं आहे. साधारणतः तुम्ही 4 ओळी बोललात की तुम्हाला 4 मार्क. अशा प्रकारे हे 10 मार्क जे आहेत ते तुमचे ओरलवरती आहेत. ओके, तोंडी परीक्षा. पुढे आपण बघूयात रायटिंग सेशन्समध्ये. जर का आपण बघितलं तर रायटिंग सेक्शनमध्ये तुम्हाला बघा तिसरा जो क्वेश्चन आहे तिथून पुढचे सगळे रायटिंग सेक्शनवरती आहेत. जसं इथे रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता हा पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावरचे काही प्रश्न आहेत आपल्याला, जवळपास 5-6 मार्काचे. ते प्रश्न आपल्याला ज्यांची उत्तरं तुम्हाला इथे लिहायची. सोपं आहे बघा. आन्सर द फॉलोइंग. व्हॉट डज द वर्ड टायटॅनिक मीन. टायटॅनिकचा महत्व काय बाबा? टायटॅनिक या शब्दाचा अर्थ काय बाबा? हज. बघा इथं टायटॅनिक मीन्स हज इथं दिले, मग तुम्ही लिहू शकताय हज या ठिकाणी लिहू शकताय. एकदम सोपा विषय. त्याच्यानंतर पुढे व्हॉट डिड एव्हरीवन थिंक. प्रत्येकाला काय वाटायचं? तर बघा देअर वॉज, इथं एव्हरीवन थिंक जर तुम्ही विचार केला प्रत्येकाला टायटॅनिक विषयी काय वाटायचं तर बाबा ही अनसिंकेबल आहे वगैरे असं या ठिकाणी. एव्हरीवन वॉज प्राऊड द शी. इथे बघा तुम्हाला हां बघा एव्हरीवन थॉट बरं का द टायटॅनिक कुल्ड नेव्हर सिंक. मग टायटॅनिक कुल्ड नेव्हर सिंक असं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी इथं याचं उत्तर लिहू शकता. अशा पद्धतीने आपल्याला या उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तर लिहिता येईल. तर एकदम सोपं आहे. ओके. तर एव्हरीवन थॉट द टायटॅनिक कुल्ड नेव्हर सिंक असं या ठिकाणी तुम्ही लिहू शकता या प्रश्नाचं उत्तर. पुढचं आहे अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स अक्युअर इन द पॅसेज. आता या ठिकाणी यांना तुम्ही जर का एका लाईनीमध्ये जर का सांगा, म्हणजे एका कालक्रमानुसार तुम्हाला यांची मांडणी करायची. पहिली घटना कुठली असेल बघा इथे. पहिलं या ठिकाणी जे काही वाक्य दिलेत तुम्हाला ती वाक्य इथे शोधा पॅसेजमध्ये आणि त्या वाक्याला अंडरलाईन करा. नंतर मग तुम्ही ही उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. बघा पहिलं बघा या ठिकाणी बघा हे जे वाक्य आहे पहिले इथं ऑन 10th एप्रिल वगैरे हे वाक्य तुम्हाला इथे मिळाले पाहायला. हे बघा दे दे फेल्ड सेफ. आता दे फेल्ड सेफ कुठं आहे का इथं वाक्य एखादं? दे फेल्ड सेफ तुम्हाला कुठं दिसतंय का? दे फेल्ड सेफ बघूयात आपण इथं. टायटॅनिक द वर्ड अँड प्राऊड शी. दे फेल्ड सेफ. सेफ 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 एव्हरीवन कॉल्ड हर अनसिक्युअर. ओके. हां, एव्हरीवन फेल्ट पॅसेज. दे फेल्ड सेफ बघा, दे फेल्ड सेफ असं या ठिकाणी ते वाक्य दिसलं. त्याच्यानंतर द जर्नी वॉज कम्फर्टेबल हे वाक्य कुठं दिसतंय का? जर्नी वॉज कम्फर्टेबल. द जर्नी वॉज कम्फर्टेबल बघा इथे एक वाक्य दिसतंय. आणि त्याच्यानंतर मग काय बाबा, शी वॉज कॉल्ड द टायटॅनिक. शी वॉज कॉल्ड द टायटॅनिक. आता हे कुठं दिसतंय का? शी वॉज कॉल्ड द टायटॅनिक. बघा बघा शी वॉज कॉल्ड द टायटॅनिक. बघा म्हणजे पहिलं वाक्य कुठलं? हे ऑन 10th एप्रिल 1912 म्हणजे हे पहिल्या नंबरला वाक्य. त्याच्यानंतर 2 नंबरला शी वॉज कॉल्ड टायटॅनिक. बरोबर, हे 2 नंबरला आहे. मग 3 नंबरला काय होतं? जर्नी वॉज कम्फर्टेबल आणि 4 नंबरला दे फेल्ड सेफ. 3 नंबरला जर्नी वॉज कम्फर्टेबल आणि 4 नंबरला दे फेल्ड सेफ. तर अशा पद्धतीने तुम्ही यांना अरेंज करू शकता. पहिले इथं लिहायचं बाबा ऑन 10th एप्रिल 1912
आणि मग ते पुढचं वाक्य. त्याच्यानंतर बाबा शी वॉज ते कॉल्ड द टायटॅनिक. ओके. त्याच्यानंतर मग पुढे द जर्नी वॉज अनकम्फर्टेबल आणि नंतर कम्फर्टेबल आणि त्याच्यानंतर दे फेल्ड सेफ. अशा प्रकारे मित्रांनो इथे तुम्हाला हे द्यायचं आहे. राईट टू कंपाऊंड वर्ड फ्रॉम पॅसेज. एव्हरीथिंग, जसं एव्हरीथिंग, एव्हरी आणि थिंग या दोन शब्दांपासून एव्हरीथिंग हा एक शब्द तयार झाला, कंपाऊंड वर्ड म्हणतात त्याला. त्याच प्रकारे इथे बघा आणखी कुठले शब्द आपल्याला दिसत आहेत का, तर ते शब्द तुम्हाला या ठिकाणी कंपाऊंड वर्ड जे आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत. ओके, तर हे कंपाऊंड वर्ड आपण या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करू. बघा इथे काय दिसतात का, बघा हा स्विमिंग पूल एक शब्द या ठिकाणी येऊ शकतो. स्विमिंग पूल हा शब्द स्विमिंग आणि पूल या दोघांपासून तयार झालेला आहे, त्याच्यामुळे हा एक शब्द या ठिकाणी येऊ शकतो. ठीक आहे, तर आणखी सुद्धा बरेचसे शब्द आहेत ते तुम्ही या ठिकाणी शोधू शकता. आणि बघा लाईफ आणि बोट पासून लाईफ बोट हा शब्द तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे हे दोन शब्द तुम्ही लिहू शकताय. पुढे बघा ही एक कविता आहे, या कवितेवर 5 मार्काचे प्रश्न आहेत, ते तुम्हाला लिहायचे आहेत, उत्तर लिहायचे आहेत. पहिला मुद्दा टायटल ऑफ द पोएम. इथं दिलंय गोल्डन चेन, टायटल आहे, मग इथं लिहायचं गोल्डन चेन. ओके, चेन एकदम सोपा विषय. द पोएम बघा इथं हेलन राईस दिलाय. पोएम हेलेन सेंटनर स्टेनर राईस असं लिहू शकताय. टोटल लाईन किती आहे पोएम मध्ये त्या मोजा. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. टोटल लाईन्स किती आहे बाबा, 20 आहे. पेअर ऑफ रायमिंग वर्डचे पेअर तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. डिअर इयर, ट्रू टू, त्याच्यानंतर ब्युटी, त्याच्यानंतर इथं लिहू शकताय लाईव्स गिव्स हे तुम्ही लिहू शकताय. सोल्ड गोल्ड हे लिहू शकताय. टाय बाय, अशा प्रकारे कुठलेही तुम्ही 2 लिहू शकता. लाईन यू लाईक मोस्ट, कुठली लाईन तुम्हाला आवडली जास्त, यापैकी कुठलीही तुम्ही लिहू शकता. फ्रेंडशिप इज अ गुड चेन, गोल्डन चेन असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, तेवढं लिहायचं आहे. पुढे बघा 5वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये ग्रामरचा जर विचार केला तर इथं बघा टेक मी टू हिम, याच्यामध्ये द टाईप ऑफ बघा टेक मी टू हिम याच्यामध्ये टाईप ऑफ सेंटेन्स. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तिथे कमांड केलेली तुम्हाला दिसते. तर या अशा प्रकारच्या ज्या सेंटेन्सला आपण म्हणतो इम्परेटिव्ह सेंटेन्स, या सेंटेन्सला काय ना इम्परेटिव्ह सेंटेन्स. त्याच्यानंतर शी वॉज ओनली लिटल वुमेन. ऍड अ क्वेश्चन टॅग साठी हे वाक्य जसं आहे तसं लिहायचं. शी वॉज ओनली अ लिटल वुमेन आणि मग कॉमा द्यायचा. कॉमा दिल्यानंतर इथं सहाय्यकारी क्रियापद वॉज आहे, मग वॉज नॉट नाही आहे ना, मग इथं वॉजंट करायचं, वॉजंट. आणि त्याच्यानंतर शी आहे, वॉजंट शी लिहायचं आणि प्रश्नचिन्ह. झालं, एवढं सोपं आहे. आता इथं वी डॉट डॉट डू समथिंग. आता चूज द प्रॉपर मॉडल, मस्ट, नीड, वुड. तर त्या यापैकी तुम्ही काय वापरू शकता, तर इथं वी मस्ट वापरू शकता. वी मस्ट डू समथिंग. ओके, पुढे बघा द पीपल ऑफर थँक्स टू गॉड. आता बघा द पीपल ऑफर थँक्स टू गॉड. आता ऑफर म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं, हे जे वाक्य आहे या वाक्याचा जर तुम्ही विचार केला तर या वाक्याला तुम्हाला काय करायचं, रिराईट युजिंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याची रचना कशी असते, यस प्लस ॲम असतो, इज असतो किंवा आर, यापैकी एक काहीतरी लिहायचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला काय लिहायचं बाबा, व्ही आय एन जी म्हणजे क्रियापदाला आय एन जी लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग तुमच्याकडं ऑब्जेक्ट आहे. म्हणजे पहिला इथं सब्जेक्ट काय, द पीपल आहे, द पीपल लिहून टाका. पीपल हे अनेक वचनी शब्द झालं, मग अनेक वचनीसाठी आपण आर लिहू. आणि मग हे ऑफर जे क्रियापद आहे त्याला आपण काय करू, ऑफरिंग करून टाकू, आय एन जी लावायचं. आणि नंतर थँक्स टू गॉड्स झालं. अंडरलाईन द क्लॉज. आता इथं क्लॉज जे आहे त्या क्लॉजला तुम्हाला अंडरलाईन करायचंय उपवाक्याला, मग हू सिंग फॉर द बेटर याला तुम्ही अंडरलाईन करू शकता. स्टोरी रायटिंग बघा, स्टोरी रायटिंग म्हणजे इथं तुम्हाला फक्त रिकाम्या जागा भरायच्यात मित्रांनो व्यवस्थित. इथं तुम्हाला ही जे काही याच्यामध्ये जे काही वर्ड दिलेले आहेत ते तुम्हाला इथं लिहायचे. म्हणजे बर्न इन वाराणसी इन. आता कधी जन्म झाला तर 1920 मध्ये वगैरे येऊ शकतो. रविशंकर द ब्रिलियंट सितारिस्ट बिगेन द बुलेट डान्सर विथ हिज एल्डर ब्रदर उदय शंकर ट्रुप. आता या ठिकाणी शंकर ट्रप, बट ही लेफ्ट द ट्रप
अँड लर्न द सितार अंडर, तर कोणाच्या मार्गदर्शनाखाली ते सितार शिकले असतील? मग एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, मग उस्ताद अल्लाउद्दीन खान. मग या ठिकाणी आलं पाहिजे उस्ताद अल्लाउद्दीन खान. ओके. ऑफ ऑफ महिहार. मग इथं ते नाव आलं. त्याच्यानंतर बाबा ही अंडरवेट रिगोरियस ट्रेनिंग प्रॅक्टिसिंग फॉर नियरली इन्स्ट्रुमेंट नियरली डॉट डॉट आवर्स. किती आवर्स बाबा? 18 आवर्स. म्हणजे इथं आवर्स म्हणजे एखादं इथं संख्या येईल, मग 18 आवर्स. बघा इथे 18 आवर्स आहे. नंतर राहिलं इन्स्ट्रुमेंट राहिलं आणि सितार राहिलं. मग इथं तुम्ही इन्स्ट्रुमेंट लिहू शकता आणि इथं शेवटी लिहा सितार. अशा पद्धतीने ही गोष्ट तुम्हाला स्टोरी पूर्ण करायची आहे. ओके. पुढे बघा. पुढे डायलॉग रायटिंग. आता अरेंज द जंबल सेंटेन्स. हे काही जंबल सेंटेन्स आहेत ना, यांना योग्य क्रमाने आपल्याला इथं लिहायचं आहे. ओके. बघा पहिलं सुनीता बिसाइड रीडिंग आय लाईक प्ले खो खो. व्हॉट डू यू लाईक अदर दॅन रीडिंग? रीडिंग इज माय हॉबी. व्हॉट इज युअर हॉबी? तर पहिला प्रश्न हा येईल व्हॉट इज युअर हॉबी. मग त्याचं उत्तर येईल बाबा रीडिंग इज माय हॉबी. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येईल बाबा 3 नंबरला, व्हॉट डू यू लाईक अदर दॅन रीडिंग? रीडिंग व्यतिरिक्त तुम्हाला काय आवडतं? मग इथं येईल हा म्हणून की बाबा खो खो. अशा प्रकारे तुम्हाला याला अरेंज करायचं आहे. ओके. पुढे कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. डू यू लाईक टू सेलिब्रेट फेस्टिवल? मग इथं लिहायचं यस आय लाईक. यस आय लाईक टू सेलिब्रेट फेस्टिवल. मला आवडतं बाबा. विच फेस्टिवल डू यू लाईक मोस्ट? कुठलं फेस्टिवल आवडतं? आता आय लाईक गणेश फेस्टिवल, आय लाईक दिवाळी, आय लाईक बाबा होली. ते त्यापैकी तुम्हाला जे आवडतं ते लिहायचं. आता इथं व्ह्यूज ऑन न्यूज. आता ही जी न्यूज आहे ती वाचायची आहे तुम्हाला व्यवस्थित आणि ही न्यूज वाचून यावरचे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. बघा आता या न्यूजचा जर विचार केला तर काय बाबा, पॅसेंजर ट्रेन्स कोलाइड्स गुड्स ट्रेन्स 10 किल्ड 15 इंज्युअर. म्हणजे एक पॅसेंजर ट्रेन होती आणि गुड्स ट्रेन म्हणजे मालगाडी यांची टक्कर झाली, यांचा अपघात झाला, एकमेकांशी यांची धडक झाली आणि 50 लोक जखमी झालेत आणि 10 लोक जे आहेत ती मृत्युमुखी पडलेली आहेत. तर आता बघा चेन्नईमध्ये काय झालं बाबा, चेन्नई पॅसेंजर ट्रेन कोलाइड्स विथ गुड्स ट्रेन नियर कल्याणच्या जवळपास ही घटना घडली. 10 पॅसेंजर वेअर रिपोर्टेड टू हॅव बीन किल्ड. 10 जण मृत्युमुखी पडले, 50 जण जी आहेत ती जखमी आहेत. द इंज्युअर्ड पर्सन वेअर इमिजिएटली टेकन टू नियर बाय हॉस्पिटल. जे इंज्युअर आहेत, जखमी आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. देअर कंडिशन इज क्रिटिकल. त्यांची कंडिशन जी आहे अतिशय क्रिटिकल आहे. इट्स रिपोर्टेड. ही बातमी आमच्याकडे पोहोचलेली आहे. सिरियस इन्क्वायरी इज गोइंग ऑन अबाउट ॲक्सिडेंट इट इज सेड. ओके सॉरी, सिरियस इन्क्वायरी. याच्यामध्ये ह्या अपघातानंतर एक सिरियस इन्क्वायरी होणार आहे, अशा प्रकारची काही माहिती मिळत आहे. इथं पहिला प्रश्न आहे व्हॉट काइंड न्यूज इज गुड ऑर बॅड? व्हाय डू यू थिंक सो? मग याचं उत्तर बाबा, ही कशा प्रकारची बाबा न्यूज तुम्हाला वाटते? गुड न्यूज वाटते का बॅड न्यूज वाटते? तुमचं मत काय? मग तुम्ही म्हणाल की बाबा इट इज बॅड न्यूज बिकॉज मेनी पीपल वेअर किल्ड अँड इंज्युअर इन द ॲक्सिडेंट. तुम्ही देऊ शकता इट इज अ बॅड न्यूज बिकॉज 10 people dies and 10 people killed and 15 people injured in this accident, so therefore it is a very bad news असं तुम्ही म्हणू शकताय. हाऊ डू यू फील दॅट 10 पॅसेंजर किल्ड इन द एन ॲक्सिडेंट? मग हे मला तुम्ही लिहू शकता, मला खूप वाईट वाटतं की बाबा आय फील व्हेरी सॅड अँड शॉक knowing that 10 passenger were killed. So there was not 10 passenger, the 10 families are in म्हणजे तुम्ही लिहू शकता इन प्रॉब्लेम वगैरे, अशा प्रकारे तुम्हाला तुमचं मत जे आहे ते मांडता येऊ शकतो. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट कोलायजन ऑफ ट्रेन? तर या संदर्भातलं तुमचं मत काय बाबा? मग तुम्ही लिहू शकता की बाबा माय ओपिनियन such accident are very serious and safety measures should be improved in our country. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकताय. अकॉर्डिंग टू यू इज द हू इज द रिस्पॉन्सिबल? कोण रिस्पॉन्सिबल आहे तुम्ही म्हणू शकता. मग तुम्ही लिहू शकता की बाबा आय थिंक द रेल्वे ऑथॉरिटीज ऑर ह्युमन एरर मे बी रिस्पॉन्सिबल फॉर द ॲक्सिडेंट. अशा प्रकारे तुम्ही तुमचं मत लिहू शकताय. एसे रायटिंग. रीड गिवन पॉईंट अँड राईट अ एसे ऑन फेवरेट हिल स्टेशन. फेवरेट हिल स्टेशनच्या संदर्भात तुम्हाला तुमचा एसे लिहायचा आहे. याच्यामध्ये मग तुम्ही लिहू शकता की बाबा फेवरेट हिल स्टेशनचं नाव काय बाबा? नेम महाबळेश्वर बाबा. लोकेशन कुठे? इन महाराष्ट्र. कूल ऑर हॉट? इट इज अ कूल. मग सॉइल अँड ट्रीज बाबा कशा प्रकारचे आहेत बाबा? तुम्ही लिहू शकता की रेड सॉइल अँड
अँड मेनी ग्रीन ट्रीज, फॉरेस्ट अँड हिल वगैरे लिहू शकताय. फेमस पॉईंट कुठले कुठले लिहू शकता तुम्ही तिथले, बाबा विल्सन पॉईंट असेल, वेना लेक असेल, जे काय असेल. इट इज प्लेजर ऑर बोरिंग, सो इट इज अ प्लेजर तुम्ही लिहू शकताय. प्रेझेलेबल असं लिहू शकताय. यू लाईक इट मोस्ट बिकॉज, तुम्ही का आवडतं तुम्हाला हे, मग तुम्ही लिहू शकता इट लाईक मोस्ट इट आय लाईक इट मोस्ट बिकॉज इट इज अ व्हेरी ब्युटिफुल अँड पीसफुल अँड फुल ऑफ नॅचरल ब्युटी, असं त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं मत मांडता येऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, ट्रान्सलेशनचा भाग आहे. अशा प्रकारे काही वाक्य तुम्हाला ट्रान्सलेट करायला येऊ शकतात. जसं की विल फाइंड अ वे, म्हणजे इच्छा तेथे मार्ग तुम्ही म्हणू शकता. जिथे इच्छा तिथे मार्ग. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, चकाकते ते सोने नसते. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, म्हणजे संकटकाळी मदतीला येतो तोच खरा मित्र. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. ऍक्शन स्पीक लाउडर, म्हणजे कृती शब्दापेक्षा मोठी असते. अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स, म्हणजे नाचता येणं अंगण वाकडे, असं तुम्हाला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण ही एक प्रश्नपत्रिका बघितली 8वीची. तर अशाच प्रकारे आपण आणखी काही प्रश्नपत्रिका येत्या काळामध्ये बघणार आहोत आपल्या पॅट परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.